महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणातील केंद्रस्थान असलेलं पवार कुटुंब बारामतीत एकत्र येणार याची चर्चा गेले 2 ते 3 दिवस राजकीय वर्तुळात रंगली होती। शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र येऊन राष्ट्रवादीच्या पुण्यासह अन्य ठिकाणी असलेला तिढा निकालात काढणार असं बोललं जात होतं। रविवारी एका जाहीर कार्यक्रमाच्या निमित्तानं हे तिघेही एकत्र होते, पण चर्चा रंगली ती उद्योगपती गौतम अदानी यांच्या स्वागताची, त्यांच्या कौतुकाची आणि त्यावर मित्रपक्ष असलेल्या ठाकरे सेनेच्या खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेची। विद्या प्रतिष्ठानमध्ये देशातलं पहिलं जागतिक AI सेंटर। कार्यक्रमाला पवार कुटुंब उपस्थित। पवारांकडून अदानींचं बारामतीत कौतुक। अदानींच्या कौतुकावर राऊतांचे सवाल। राऊतांची भूमिका दुहेरी, भाजपचा आरोप। विद्या प्रतिष्ठानमध्ये उभारलेल्या देशातील पहिल्या जागतिक AI सेंटरचं उद्घाटन करण्यासाठी उद्योजक गौतम अदानी आणि त्यांची पत्नी डॉक्टर प्रीती अदानी हे उपस्थित होते। यावेळेस सर्व पवार कुटुंब अनेक दिवसांनी एकाच व्यासपीठावर बारामतीत एकत्र आल्याचं दिसलं। महायुतीच्या अनेक निर्णयांवर बोलताना अदानींबाबत सरकारला घेरणारे आणि सतत टीका करणाऱ्या शरद पवार गटाचे नेते रविवारी अदानींसोबत एकाच व्यासपीठावर एकत्र होते। त्या कार्यक्रमात त्यांनी अदानी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला, त्यामुळे अनेकांच्या भोवया उंचावणं स्वाभाविकच होतं। या देशाच्या 23 राज्यामध्ये अदानी ग्रुप त्यांचा व्यवसाय आहे। लाखो हस्ताला त्यांनी काम दिले आणि असाचे प्रकल्प ते हातात घेत आहेत। त्याला आणखीन काही लाख मुलांना काम करण्याचा अधिकार मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे। आपका और इस परिवार का मेरे ख्याल से 30 सालों का प्यार का रिश्ता रहा है। माझ्यासाठी गौतम भाई आणि प्रीती भाभी एक मोठा भाऊ आणि बहिणींसारखे आहेत। कधी आयुष्यात चांगली किंवा गोड बातमी किंवा कडूही बातमी ही हक्कानी कुठल्या भावाला सांगते तर मी या भावाला सांगते। एकीकडे महाविकास आघाडीचे नेते विशेषतः उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी अदानींच्या प्रकल्पांवरून सरकारवर तोफ डागत असतात, मात्र शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात रोहित पवारांनी ज्या पद्धतीनं अदानींचं आदरातिथ्य केलं, अदानींच्या गाडीचं सारथ्य केलं, पवार कुटुंबियांनी अदानींचं कौतुक केलं, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। याच मुद्द्यावरून आता शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे। राष्ट्रवादी फोडण्यात अदानींच्या भावाचा हात असल्याचा आरोप राऊतांनी केला। पवारांचा पक्ष फोडण्यामध्ये गौतम अदानींच्या भावाचा सहभाग होता अशी माझी तेव्हा माहिती होती। अजित पवारांना पक्षातून फोडण्यात अदानींवर टीका करणारे त्याच उद्योगपतींच्या लग्नात नाचताना दिसतात। एकीकडे उद्योगपतींवर टीका करायची, त्यांच्यावर आरोप करायचे आणि त्यांच्याच समारंभात नाच करायचा ही राऊतांची दुहेरी भूमिका असल्याचा टोला भाजपच्या नवनाथ बन यांनी लगावलाय। उद्योगपती हवेतही आणि नकोतही ही त्यांची ढोंगी भूमिका असल्याचा आरोप बन यांनी केलाय। मुंबई अदानी आणि अंबानीच्या घशामध्ये घातली जाते अशा पद्धतीचा आरोप संजय राऊत एका बाजूला करतायत आणि दुसऱ्या बाजूला त्याच उद्योगपतींच्या घरी लग्नामध्ये जाऊन आपल्याच कुटुंबातील लोक डान्स करतात। याचा विचार संजय राऊत आपण केला पाहिजे। आज देखील अदानींचं स्वागत करण्यासाठी शरद पवार साहेब स्टेजवर आलेले आहेत। राऊतांच्या या टीकेनंतर आता बारामतीमधून काय प्रत्युत्तर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। हा केवळ शैक्षणिक आणि कृषी क्षेत्राशी संबंधित दौरा असल्याचं पवार गटाकडून सांगण्यात आलं, मात्र राजकीय विश्लेषकांच्या मते या कार्यक्रमानंतर महाविकास आघाडीमधील अंतर्गत मतभेदांना पुन्हा एकदा हवा मिळण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।